हाय हॅलो नमस्कार आणि ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण एका खूप अशा मस्त आणि अमेझिंग असं अपडेट बघण्यासाठी आज मी हा व्हिडिओ शूट करत आहे. आणि ते अपडेट तुम्हाला थोड्या वेळामध्येच बघायला मिळेल. पण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्णपणे पर्यंत बघा म्हणजे या व्हिडिओमधले अपडेट किंवा माहिती तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. तर आपण आता वेळ न घेता तुम्हाला ते मी अपडेट दाखवते. जे मी एवढ्या लवकर म्हणजे मला एवढा छान रिझल्ट मिळेल हे एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण तो मिळाला आहे मला खूप असा सुंदर असा. तर हे आहे ते हे आपलं ब्रह्मकमळचं झाड आहे. तर ब्रह्मकमळच्याच झाडाचा मी तुम्हाला आज रिझल्ट दाखवायला हा व्हिडिओ शूट करत आहे. तर हे बघा, अगदी मी एकच पान लावलेलं होतं आणि त्याच्यापासून असं एवढं मोठं झालेलं आहे हे झाड. तर झाड किती मोठं झालं हा रिझल्ट नाहीये आपला, तर त्याला कळ्या आलेत हा रिझल्ट आहे. तर हे बघा, इथून मी असे जी पानं खाली खूप अशी गर्दी झालेली होती तर ती पानं मी कट केलेली आहेत आणि याचं अगदी मी एकच पान लावलेलं होतं आणि एका पानापासून हे एवढं झाड तयार झालेलं आहे. आणि हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल तर आपल्या झाडाला मस्त असं सुंदर असं हा एक कळा आलेला आहे. इथे दुसरा कळा आलेला आहे. या साईडला एक येतोय, हे बघ. हा इथे एक येतोय, तिसरा कळा आहे हा. आणि त्यानंतर दुसऱ्या पानाला सुद्धा कळे एक आहे इथे. इथे हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. असे या पानाला 3 तरी दिसत आहेत सध्या, की बघूयात किती येत आहेत ते. आणि याचे जर फुलामध्ये रूपांतर होईल ना त्यावेळेला आपण व्हिडिओ करूच. पण सध्या कळे आल्यानंतरच मला एवढा आनंद झाला, कारण माझं लक्ष नव्हतं. पण मी सकाळी ज्या वेळेला खालून हे जे फांदे आहेत ना हे वाढले होते खूप आणि म्हणून मी ते कट केले. कारण आता मे महिन्यामध्ये 15 दिवस झाले पाऊस पडतोय आणि त्यामुळे इथे म्हटलं खूप गर्दी होते म्हणून मी हे कटिंग करून मी वरती बांधत होते त्यावेळेला माझं लक्ष गेलं. तर ब्रह्मकमळाची काळजी घेत असताना आपल्याला आधी त्याची माती अशी मोकळी करून घेतली पाहिजे. कारण काय, हवा खेळती राहिली झाडाची तर मुळांची वाढ चांगली होते आणि मग त्याला फळं किंवा फुलं ही भरपूर चांगली येतात. आणि पावसाळ्यामध्ये माती ही घट्ट होते आणि म्हणून ती वरचेवर अशी मोकळी केली पाहिजे. कारण आता 15 दिवस झाले सतत पाऊस पडतोय आणि त्यामुळे माती पूर्णपणे ओली पण झालेली आहे आणि अशी घट्ट झाली. ती आधी अशी मोकळी करून घ्यायची. आणि त्यानंतर हे आहे ते आहे पोटॅशियम. तर पोटॅशियम मी आता ब्रह्मकमळाला तर टाकणारच आहे, तर त्याचबरोबर मी जास्वंद आणि गुलाबाला सुद्धा टाकणार आहे. ही आहे आपली जास्वंद आणि जास्वंदाला सुद्धा थोडंसं घातलं. हा चमचा मोठा आहे म्हणून मी तिन्ही झाडांना ते वापरते. ही दुसरी जास्वंद आहे व्हाईट कलरची, त्यालाही थोडंसं टाकते. आणि त्यानंतर हे आहे गुलाब. तर गुलाबाला सुद्धा मी पोटॅशियम टाकते. म्हणजेच त्याला फांदेही आता फूल आलेलंच आहे पण अजून फांद्या फुटून येत आहेत, त्यांनासुद्धा चांगले छान अशी फुलं येतील. तर असं पोटॅशियम हे झाडांसाठी, फुलझाडांसाठी गरजेचं असतं. तुमच्याकडे हे रेडीमेड जर काय पोटॅशियम नसेल तर तुम्ही केळीच्या सालाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आत्ता ओली केळीची सालं वापरायची नाहीत, कारण काय की फंगस लागून झाडं खराब होण्याची शक्यता असते. जर तुमच्याकडे सुकवून त्याची पावडर केलेली असेल तर तर ती तुम्ही एक एक चमचा टाकू शकता. माझ्याकडे हे पोटॅशियम होतं आणि फुलझाडांना कधीतरी आपण हे जे केमिकलयुक्त टाकलं तरीसुद्धा चालतं. आता खत दिल्यानंतर त्यावरती आपण पाणी टाकायचं आहे. खत मातीमध्ये मिक्स करून पाणी द्यायचं आहे. आणि वरचे जर तुमच्या झाडाची वाढ झाली नसेल तर मात्र मग तुम्ही वाढीसाठी थोडंसं
गांडूळ खत दिलं पाहिजे किंवा शेणखत तुमच्याकडे असेल तर शेणखत द्या. म्हणजे त्या झाडाला चांगल्या फांद्या येतील आणि फांद्या आल्या की नंतर त्याला कळ्यासुद्धा चांगल्या येतील. तर मे महिन्यामध्ये झाडांची थोडीशी कंडिशन ही खराब झाली होती, पण आता 15 दिवस पाऊस पडला आणि सगळी झाडं मस्त अशी त्याला फुलं यायला लागलेली आहेत. ही आहे आपली जास्वंद आणि जास्वंदाला रिपॉटिंग केल्यानंतर भरपूर अशा सगळीकडून फांद्या आलेल्या आहेत आणि त्याला कळेसुद्धा आले होते, पण उन्हाळ्यामध्ये थोडीशी कळी गळती होत होती. आता ती बंद झालेली आहे आणि आता पुन्हा त्याला फुलं यायला सुरुवात झाली आहे. आणि हा गुलाब आहे तर याचा कलर आता वेगळा आला आहे. खरं तर ॲक्च्युली त्याला साईडला असं ऑरेंज कलरचे किनार येते, पण यावेळेस त्याला पिंक कलरची किनार दिसते. त्याला बघा फांद्यासुद्धा फुटून यायला लागलेत आणि कढीपत्तासुद्धा मस्त असं फुटून त्याला भरपूर असे फांदे आलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही केअर करू शकता आणि खूप छान याला फ्लॉवर्स येतात. ब्रह्मकमळचं फ्लॉवर हे रात्री 12 वाजता फुलतं आणि खूप सुंदर दिसतं. मी फर्स्ट टाइम लावलेलं आहे आणि त्यामुळे मला माहिती नाही आहे फुलं फुलायला त्याला किती दिवस लागणार किंवा कधी फुलणार ते. बघूयात आपण किती दिवस लागतात फुल फुलायला आणि कधीपर्यंत याला ते कळी उमलते ते. पण कळी आलेली बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि म्हणून मी लगेच व्हिडिओ तयार करायला घेतला. ॲक्च्युली मी ठरवलेलं की ज्यावेळेला कळी फुलेल ना तेव्हा आपण व्हिडिओ करायचा. पण ठीक आहे, नंतर ज्यावेळेला फुल फुलेल त्यावेळेला एक छोटासा आपण त्याचा व्हिडिओ टाकूया. आणि हेच अपडेट मला दाखवायचं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं, व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. थँक्यू सो मच.